विखे पाटील यांनी शरद पवारांवरती जे विधान केलेलं आहे, कसं आपण पाहता त्या विधानांकडे? एकूणच त्यांनी पक्ष संपल्याचा आरोप केला आहे. असं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे माननीय शरद पवार साहेबांवर जे विधान केलेलं आहे, जे वक्तव्य केलं आहे, मला एक सांगा, राधाकृष्ण विखे पाटील यांची पात्रता तरी आहे का? माननीय शरद पवार साहेबांवर टीका करायची त्यांची पात्रता आहे का? अरे, राधाकृष्ण विखे पाटील हे सत्तेसाठी नैतिकता, तत्व, निष्ठा गहाण करून भारतीय जनता पार्टीत गेलेले आहे. आणि राहिला आता प्रश्न माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा, ते तर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली उंची ओळखायला पाहिजे, आपली पात्रता ओळखायला पाहिजे आणि मग टीका करायला पाहिजे. एकूणच प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा एक विधान केलेलं आहे, ते कुणाकडे केलेलं आहे ते सांगितलेलं नाहीये, पण त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की कोणी स्वतःला बाहुबली समजू नये, आम्ही कितीतरी बाहुबलींना निवडून दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांचा इशारा आमच्याकडे नाहीये. आता प्रफुल्ल पटेल साहेब काय बोलले, त्यांनी कोणाबद्दल बोलले, कोणाला उद्देशून बोलले, हे स्वतः माननीय प्रफुल्ल पटेल सांगतील. त्यांना आपण विचारायला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणासंगही युती करा असं काका पुतण्यांची ठरलेलं आहे असं म्हणत आहेत, काय म्हणतात? असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे आमचे सर्व घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षांच्या बरोबर युती करावी अशा पद्धतीच्या सूचना आमच्या पक्षाकडून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर जे नेते आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना ते अधिकार दिले आहेत. त्यांनी काँग्रेसची चर्चा करावी, त्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या राष्ट्रवादीची चर्चा करावी, बाकीचे अनेक मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घ्यावा अशी आमच्या पक्षाची भावना आहे. तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. सर, अजित पवार गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले. याआधी जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे सोबत राहायचे. मात्र यावेळेस अजित पवार एकटेच गेले. कुठेतरी पार्थ पवारांच्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत, त्यामुळे गेले असावे का, की दोन्ही राष्ट्रवादी जवळ येताना? काय त्यांना अजित पवार साहेबांनाच विचारा ना तुम्ही, मी काय उत्तर देऊ शकतो त्याचं. मोदींनी चंद्रावर कॉलनी उघडली असे मंत्री रावल यांना दावा केलेला आहे. भाजपचे मंत्री आहेत जयकुमार रावल, त्यांनी असा दावा केलाय की चंद्रावर देखील नरेंद्र मोदी यांनी कॉलनी उभी केलेली आहे. कसं बघताय वक्तव्याकडे तुम्ही? स्थानिक पातळीवरती चर्चेची मुभा दिलेली आहे पवार साहेबांनी, पण नागपूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे? एकूणच काटोल विधानसभा मतदारसंघांतर्गत ज्या नगर परिषदा, नगरपंचायती येतात त्याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या पक्षाकडे उमेदवारांची खूप गर्दी आहे, त्यामुळे कुठेतरी उमेदवार निवडणीमध्ये तुम्हाला अडचण आहे असं दिसतंय. असं आहे की आमच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आहेत. त्याच्यामुळे अ ला निवडायचं की ब ला निवडायचं की क ला निवडायचं या बाबतीत आता आमची सर्व सर्कस चालू आहे. पण त्याचबरोबर जे मित्रपक्ष आहेत, काँग्रेस आहे, उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना आहे, बाकी अजून जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये किंवा नगरपंचायतमध्ये उमेदवार उभे करू आणि काही काही ठिकाणी आम्ही आघाडी सुद्धा करू. म्हणजे एक कॉमन चिन्ह घेऊन सुद्धा आम्ही त्यानिमित्तानं उमेदवार उभे करू. पण भाऊ, फॉर्म भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे, इतक्या कमी वेळ राहिलेला आहे, कसं पाहता? होईल, आरामात होईल. आता ऑफलाईन चालू केलेलं आहे. निवडणूक आयोगाने उशिरा का होईना ऑफलाईनची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे सर्व जे इच्छुक उमेदवार आहे आणि ज्यांना पक्षांनी होकार दिलेला आहे ते आपलं फॉर्म भरण्याच्या कामाला लागले आहेत. कुठेतरी भारतीय जनता पक्ष नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देताना दिसत आहे. तडस यांच्या पत्नी असेल किंवा डॉक्टर उईके यांची मुलगी असेल, नगराध्यक्ष पदासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली. दिसतं तसंच की जे मोठे मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्याच घरामध्ये पत्नीला, ते कोणी मुलाला, तर कधी सुनेला
म्हणजे बाहेर त्यांना उमेदवार मिळत नाही की काय मला समजत नाही काय तर म्हणून अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याच घरच्या लोकांना तिकीट दिलेलं आहे असं दिसतं.